आपला दरबार न्यूज, आपली माणसं, आपली भाषा, आपला महाराष्ट्र. नमस्कार. आपण आपल्याकडे आलेले आहेत आज राजकुमार संजू राठोड, जे एरोलीला राहतात. आणि त्यांनी सर कुठे फ्लॅट बुक केला होता आपण? नमस्कार, मी राजकुमार राठोड. मी राहायला घनसोली नवी मुंबईमध्ये आहे. आणि मी सुरुवातीला यांचं एक पेपरमध्ये यांनी जाहिरात दिली होती टाइम्स ऑफ इंडियामध्ये. टाइम्स ऑफ इंडियाच्या जाहिरातीमध्ये असं नमूद होतं की 0% स्टॅम्प ड्युटी, 0% रजिस्ट्रेशन, 0% GST, फर्निचर, मेंटेनन्स, सगळं काही 0 होतं. तर त्या जाहिरातीला भुलून या पद्धतीची ही जाहिरात आहे, आपण बघू शकता. या पद्धतीची जाहिरात होती ही. सरांनी त्याची कॉपी बनवून ठेवली आहे, आपणही बघू शकता ही. यानंतर पुढे काय झालं सर? मी त्यांच्या घाटकोपरच्या इथे जे त्यांनी हे ठेवलं होतं आपलं एक्झिबिशन, हां, कामराजनगर. तर तिकडे मी जाऊन आलो. तिथे त्यांचे जे सेल्समन होते त्यांनी मला सांगितलं की 2 वर्षामध्ये तुमचं फायनलाइज होईल. त्यांची डेट त्यांनी रेरामध्ये पण टाकली होती, जी 2020ला ते देणार होते पोझिशन. पण ती त्यांनी रेरामध्ये पुढे ती मार्च 2022ला देते म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला परत की आम्ही 2022पर्यंत देऊ म्हणून. पण ते आजतोपर्यंत त्यांनी मला काय त्याचं हे केलेलं नाही, दिलेलं नाही. पोझिशन ते घ्या म्हणतात. या दरम्यान तुम्हाला कसला त्रास झाला, काय प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, जेणेकरून बँकिंग अदरवाईज जे रिकव्हरीवाले घरी येत होते त्या पद्धतीचे? बघा, सुरुवातीला त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला फर्निचर 3 लाखाचं फर्निचर ते देणार होते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी गार्डन देणार होते. म्हणजे तुम्ही सबवेन्शन स्कीम म्हणतात का? हां, सबवेन्शन स्कीममध्ये होते माझे. ह्यांनी सर्वांना सबवेन्शन स्कीमच विकलेली आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आहे ना कुठलेही डॉक्युमेंट न घेता L&T फायनान्स हे त्यांची पार्टनर म्हणून त्यांनी दाखवली होती की बाबा याला आम्हीच हे आहोत, तुमचं सॅलरी कितीही का असे ना, आम्ही तुम्हाला लोनची गॅरंटर म्हणून आम्ही राहू आणि आम्ही तुम्हाला लोन 95% करून देऊ. माझं त्यावेळचं सॅलरी पण काहीच नव्हती, तरी पण मी बोललो तर सगळं काही ते करणार आहेत आणि जोपर्यंत पोझिशन भेटत नाही तोपर्यंत EMI ते भरणार होते. त्या यांच्या भूलथापांना मी बळी पडलो आणि मी ती रक्कम त्यावेळी काहीतरी 11,000 त्यांनी सांगितली होती. 11,000 मी ती भरली. त्यांच्या थोड्या दिवसात त्यांनी मला सांगितलं आणखीन 38 तुम्हाला भरावे लागतील फ्लॅट बुकिंग कन्फर्मेशन म्हणून. तर मी तीही रक्कम भरली. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर काय रिसिट आहेत का तुमच्याकडे? हो आहे, हे बघा, दाखवा जरा मला. याच्यामध्ये आहे ना, तुम्ही बघाल तर साहेब A5 901 हा माझा पहिला फ्लॅट होता, जो मी 38,820 रुपये भरले होते. ही त्यांना पैसे भरल्याची रिसिट, सुरुवातीला जेव्हा त्यांनी पैसे भरले 38,820 रुपयाची रिसिट आहे. हे कन्फर्मेशन होतं की हे A5 901मध्ये बाल्कनी ते नमूद होतं. ह्या लोकांनी त्याच्यानंतरला ही रिसिप्ट फाडल्याच्यानंतर परस्पर एका व्यक्तीला काही म्हटले मला माहिती नाही, त्यांच्यात काहीतरी संवाद झाला असेल. तर त्यांनी मला सेल्समॅनचा मला फोन आला, काहीतरी त्यावेळी कानेटकर नावाचा व्यक्ती होता. त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही आहे ना 1001 घ्या, त्याच्यामध्येही बाल्कनी राहील म्हणून. पण ते तसं सांगितल्याबरोबर ठीक आहे, बाल्कनी जर राहत असेल तर मला काय प्रॉब्लेम नाही, मी चेंज करतो म्हणून त्याच्यामुळे मला सह्या वगैरे करून मग त्यांनी आम्हाला लोणावळ्याचे इथे रजिस्ट्रेशन करून घेतलं 1001. मग याच्या आधी पण रजिस्ट्रेशन झालं होतं का या फ्लॅटचं? नाही, या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन नव्हतं झालं. फक्त त्यांनी रिसिप्ट दिली होती की बाबा तुमचं 901 राहील म्हणून. त्यांनी त्याचं कॉम्प्युटरमध्ये नमूद केलं होतं. नंतर आज जसं सर्वांना सांगतात की आम्ही तुमची रक्कम कुठेतरी मॅनेज करू, हां, आणि रिटर्न देत नाही, ते फक्त ॲडजस्ट करतायत. आणि साहेब तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, 3 लाखाचं जे फर्निचर देणार ते आता ते म्हणतात की मी फर्निचर देणार नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला फक्त 75 दिले जातील. हां, आणि बाकीचे पैसे बाकीचे लोन भरत आहात ते जे मी लोन भरत आहे त्यामधले पण त्यांनी फक्त ॲडजस्टच केलं. ते फक्त 1,25,000 देतात. मी जवळजवळ तिकडे 5.5 लाख रुपये भरून बसलेलो आहे आणि त्याचं ते काहीच उत्तर देत नाही. आणि नाही, मला त्यांनी अजूनपर्यंत कंपन्सेशन हा आपल्याला भेटायला पाहिजे, जो की ते त्यांनी डिले केलेला आहे. तर ते कंपन्सेशन त्यांनी अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. बरं, मग आता यावर तुम्ही काय पुढे कार्य? मी तिकडे त्यांच्या ऑफिसमध्ये मी गेलेलो. तिकडे APMCमध्ये त्यांचं पोलीस स्टेशन येतो सानपाड्याच्या इथे. तर तिकडे जाऊन तक्रार नोंदवली होती. पण तक्रार त्यांनी काय घेतली नव्हती. ते म्हणत होते की बाबा हे आमच्या याच्यामध्ये येत नाही आहे. पोलीस लोकांना पण त्यांनी मॅनेज केलं असं मला दिसते कुठेतरी. कारण की पोलीस लोक पण म्हणत होते की बाबा तुम्ही ते येऊ नका, तुम्ही कोर्टात जावा, आम्ही बघतो करतो. फक्त एकदा त्यांनी बोलवून घेतलं. त्यांच्यातून ते म्हणाले की बाबा ह्यांचं इथं नाही आहे ऑफिस, त्यांचं ऑफिस तिकडे पुण्याला आहे म्हणून ते सांगतात. प्रत्येक वेळी हीच गोष्ट ते सांगतात. पण मला सांगा, ज्यावेळी बुकिंगच्या वेळी त्यांनी सगळे पेपरवर्क, सगळे माझे चेक्स, डॉक्युमेंट, काही सह्या लागतात ते मी सानपाडच्या ऑफिसमधून सगळं केलेलं आहे. तर आता ते मला तिकडे का पळवत आहेत? आणि मी तिकडे जाऊन पण आलो तरी तिथे कसलाच त्यांनी मला रिस्पॉन्स दिलेला नाही आहे.
फक्त खोटी आश्वासनं दिलेली आहेत, आम्ही हे करू ते करू असं म्हणून मला फसवण्यात आलेलं आहे. आणि तुमचा हा फ्लॅट नेमका कोणत्या गावात आणि कोणत्या प्रोजेक्टमध्ये आहे? हां, हे एक्झर्बिया तळेगाव आपलं जे तळेगाव रोड आहे, पुणे तळेगाव, तळेगाव. हां पुणे तळेगाव चाकण रोड आहे, त्या MIDCच्या अपोजिटच ते म्हणजे हे आहे, म्हणजे त्याच्या बाजूला डीमार्ट आहे, सॉरी युनिव्हर्सिटी आहे आपल्या याचं DY पाटील युनिव्हर्सिटी आहे, त्याच्या बाजूलाच ते लागून आहे. बरं, मग या सगळ्या प्रकारात तुमच्या घरावरती म्हणजे तुमच्या प्रपंचावरती याचा काय इफेक्ट झाला? खूप इफेक्ट पडलेला आहे, कारण की मी भाड्याने राहतो साहेब, आणि मला तिथे जवळजवळ 10,000चा माझा हप्ता जातो घरासाठी, आणि इथे माझा सुरुवातीला 12,000 ते 13,000 रुपये पहिला हप्ता जायचा. तो आता कुठेतरी जसं RBIने त्यांचे व्याजदर वाढवले ते आता 18,000 झालेले आहेत. तर मला खरंच मी कसं जगते मलाच माहिती आहे, कारण की माझी 2 लहान लेकरं आहेत, म्हणून मी कुठल्याही म्हणजे याचा टोकाचा पाऊल उचलले नाही. मी मध्यंतरी विचार केला होता, पण माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या भावांनी मला म्हणाले की बाबा ते आपल्या नशिबात नाही म्हणून तू सोडून दे, पण तू स्वतःला बरं वाईट काही करून घेऊ नकोस, तू देवावरती विश्वास ठेव, सर्व काही सुरळीत होईल. तर मी माझ्या देवावरती पूर्ण मला विश्वास आहे आणि मला नक्कीच यातून न्याय भेटेल, म्हणून मी त्या टोकाचा पाऊल उचललं नाही. मला माहिती आहे आज न उद्या मला तर माझं भेटणारच आहेत, आणि त्यांच्या पापाचे घडे ते जवळजवळ आता भरलेले आहेत. आज न उद्या ते जेव्हा बाहेर येईल सत्य, त्यावेळी त्यांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही. अशा व्यथा ह्या लोकांच्या जीवनात घरात घडवत आहेत हे बिल्डर लोक. जसं आपण एक्झर्बियाविषयी बोलतो आहे, राहुल नहार याचे एक्झर्बियाचे जे मालक आहेत, यांच्याही घरी असाच प्रकार सुरू ठेवला. तुम्हाला काही वॉरंट्स वगैरे आले होते का? हो, मला आहे ना बँकेकडून वॉरंट्स आले होते, कारण की मी अक्षरशः मला धक्का बसला होता. कोणता फायनान्स होता? मला LNT फायनान्सच त्यांचा पार्टनर म्हणून त्यांनी दाखवलं होतं की बाबा हे आमचे पार्टनर्स आहेत आणि प्रोजेक्ट पार्टनर्स आहेत, तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही, आम्ही तुमचे हप्ते भरू. आणि त्यांनी जवळजवळ फक्त 5 का 10 महिने त्यांनी हप्ते भरले असतील, आणि त्याच्यानंतरला त्यांनी मला सांगितलं की बाबा पुढचे हप्ते तुम्ही भरा साहेब, आम्ही ते याच्यामध्ये ॲडजस्ट करू. कारण की सुरुवातीला जे मी 49,000 रुपये भरले होते, 38,820 प्लस ते 11,000, असे 49,920 रुपये मी भरले होते. तर त्याच्या बेसवर त्यांनी मला सांगितलं होतं की पुढचे हप्ते हे तुमचे जे 2% तुम्ही आलेले आहेत, 3% तुमचं बॅलन्स राहतो आहे, 3%ची रक्कम 1,25,000 काहीतरी होते, ती तुम्ही आत्ता देऊ नका, ते आम्ही जे तुम्हाला हप्ते भरणार आहोत ते आम्ही नाही भरणार, ते तुमच्या याच्यातून जाऊन द्या, म्हणजे त्या ॲडजस्ट करू असं म्हणून मला त्यांनी हे केलं, गंडवलं. तर मी त्यांच्या यांना भूलथापांना बळी पडलो आणि मी ते हप्ते भरत राहिलो. ते भरत राहिल्याच्या नंतर 10 महिन्याची त्यांनी मला मुदत दिली होती की बाबा आम्ही तुमचे 10 महिन्यानंतर हे देऊ म्हणून. म्हणजे 10 महिन्यात त्यांनी कसलाही मला हे केलं नाही. आणि अचानक एकदा मला त्यांच्या एक्झिक्युटिव्हचा फोन येतो की साहेब तुमचा फ्लॅट रेडी आहे, तुम्ही ते पोझिशन घ्या. तर मी म्हटलं ठीक आहे, रेडी घ्या म्हणजे काय केलं नेमकं तुम्ही? तर ते म्हणे की तुम्ही जाऊन बघून या पहिले. तर मी तिकडे जेव्हा व्हिजिट केली त्यावेळी तिथे मला असं दिसण्यात आलं की तिथे काहीच नाही त्यांनी केलं, फक्त बिल्डिंग उभी केले, त्यात ते फर्निचर देणार होते, 3 लाखाचं फर्निचर दिलेलं नाही, तिथे गार्डन देणार होते, गार्डन नाही आहे, स्विमिंग पूल नाही आहे, काहीच नाही आहे, काहीच नाही, पूर्ण झिरो. फ्लॅट तुम्हाला रेडी, फक्त बिल्डिंगचा फ्लॅट त्यांनी उभा करून ठेवलेला आहे आणि जसा आहे तसंच घ्या म्हणून ते एक पेपर पण बनवत आहेत. मी घेतला पण असता, जर माझी कंडिशन खूपच बेकार होती, मला त्याचं घेऊन मी तिथं राहिलो असतो किंवा ते भाड्याने जर दिलं असतं, असं माझा 2 प्रकारे माझा विचार चालू होता. पण तिकडे काहीच नाही तर कोण काय येणार? आणि जे पाण्याची जे त्यांनी व्यवस्था केली, ते पाणी प्रॉपर पाणी नाही आहे, ते पाणी पाण्याची सोय आहे का? लाईट वगैरे सगळं आहे, पण तिथे जे पाणी जे येतं पिण्याचं पाणी ते आपल्या एका विहिरीतून येतो साहेब, आणि ते विहिरीचं पाणी त्याच्यामध्ये क्षार एवढे आहेत ना, तिथे पिण्यायोग्य पाणी नाही आहे. नगरपालिकेचं पाणी नाही आहे, नगरपालिकेचं पाणी नाही आहे. त्यांनी लोकांना अक्षरशः म्हणजे वेठीस धरलेलं आहे. तिकडे तुम्ही जाल कधी बघाल ना, काहीच नाही आहे तिकडे, म्हणजे तुम्ही राहू पण शकत नाही, कसलंच नाही. त्यांनी मार्केटिंग ज्यावेळी ते पोझिशन, ज्यावेळी ते कुठल्याही खरोखर तयारीत नाही आहेत, काहीच नाहीत साहेब तिकडे, काहीच त्यांनी केलेलं नाही आहे. सर्व लोकांची दिशाभूल त्यांनी केलेली आहे. लोक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी आपला सिबिल किंवा कुठेतरी आपल्या घरी जे लोक येतात, तुमचाही सिबिल खराब झाला, माझाही मध्यंतरी खूप सिबिल खराब झालेला. मला अक्षरशः म्हणजे माझा जॉबवरती पण ते आलं होतं, कारण की मी डिफॉल्टर म्हणून घोषित झालो होतो आणि बँकेचे पण मला नोटीस वगैरे आले होते. त्यामुळे मी प्रचंड तणावाखाली होतो आणि त्याचवेळी मी माझं स्वतःचं बरं वाईट करण्याचा मी विचार केला होता. त्यांना मी तिकडे जाऊन बोललो पण होतो, पण त्यांच्या ते कुठलाही परिणाम त्यांना झाला नाही. तर मी मला जे करायचं ते करा म्हणून त्यांनी हात वरती केले होते. तर इकडे मी जेव्हा आमच्या घरच्यांना सांगितलं असं झालं आहे, काय करू,
तर ते म्हणाले की तू फक्त धीर ठेव, संयम सोडू नको, परमेश्वरावरती माझी खूप श्रद्धा आहे आणि ते तुला यातून बाहेर काढतील. फक्त परमेश्वरावरती श्रद्धा ठेवून बाहेर निघणं शक्य नाही. आपण बघत आहात की ही अशी जी साधारण माणसं आहेत, आज त्यांनी कुणाच्या भरोश्यावरती बाहेर पडायचं? फक्त बिल्डरचे पैसे भरायचे की त्यांच्या आलेल्या नोटीसला तोंड द्यायचं, कोर्ट कचेरी करायची की त्याचा परिणाम नोकरीवरती होतो, तर त्या नोकऱ्यांना सांभाळायचं की इतर फॅमिलीला बॅकअप म्हणून, पाठिंबा म्हणून उभं राहायचं? तर अशी परिस्थिती, जीवघेणी परिस्थिती यांच्यावरती आणून ठेवली आहे की कुठेतरी स्वतः जाऊन जीव द्यावा तोही देऊ शकत नाही, अशा जागेवरती यांना आणून उभं केलं आहे. आपण बघतोय राज राठोडसोबत आहोत आपण, यांच्यावरतीही अशी परिस्थिती उभी केली आहे. अशी आणखी खूप लोक आहेत जे आपल्यासमोर एक एक करून येणारच आहेत आणि प्रत्येकाची व्यथा मी तुमच्यासमोर मांडणारच आहे. आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. त्यांनी मला मध्यंतरी काही रक्कम भरायचं मला एक जी नोटीस पाठवली होती, डिमांड लेटर, म्हणजे ते बँकेला द्यायचं होतं. जे माझे मी तुम्हाला म्हणालो होतं मागे की माझे 2% काहीतरी त्यांना द्यायचं आहे यांच्याकडे, म्हणजे डिस्बर्समेंटसाठी. पण ते डिस्बर्समेंट संदर्भात त्यांनी एवढी तफावत आणली नाही साहेब. बघा, 2/12/2022 त्यांचं जे डिमांड लेटर होतं ते 6,48,000 होतं. आणि मी ज्यावेळी भांडलो त्यांच्याशी की हे एवढं कसं काय दाखवत आहे तुम्ही, आणि मी माझे सर्व प्रूफ त्यांना दाखवले होते, त्यावेळी ते कुठेतरी नमते घेऊन त्यांनी 4/3/2022 याच्यात तुम्ही बघू शकता, 4/3/2022 त्यांनी दुसरा पाठवला मला 4,48,609 रुपयाचा. आणखीन त्याच्यानंतर त्याही पलीकडे जाऊन त्यांनी सर्व ॲडजस्टमेंट करून मला शेवटला त्यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो, ओम साई कोट्टावर, ही व्यक्ती एवढी खोटारडी व्यक्ती आहे ना, यांनी मला गॅरंटी सांगितलं होतं की तुम्हाला काय भरायची नाही, थोडंफार जे रक्कम येईल ते तुम्ही भरा आणि यातून मोकळं व्हा, बाकी काही तुम्हाला भेटणार नाही, एवढं मला त्यांनी सांगितलं. मी तिकडे त्या रकमेसाठी त्यांना विचारलं नाही की कशा संदर्भात, त्यांच्याकडे काहीच उत्तर नव्हतं की बाबा हे सर्व मॅनेजमेंट सांगतात एवढं म्हणून त्यांनी फक्त वेळ मारण्याचं काम केलेलं आहे. आता ते मला लास्ट त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही 2 लाख रुपये भरा साहेब आणि यातून बाहेर पडा, म्हणजे तुम्ही पण मोकळे आम्ही. मी म्हटलो त्यांना की 2 लाख कसले, जर तुम्ही माझी रक्कम भरलेली, मी त्यांना सर्व स्टेटमेंट वगैरे त्यांच्याकडे दिलेलं आहे, सर्व काय त्यांना माझे पुरावे दिले आहेत, सर्व पुरावे देऊन माझी रक्कम उलट त्यांच्याकडून काहीतरी 38,000 रुपये निघणं आहे. 38,000 रुपये एक्झर्व्या मला देणं आहे. ते त्याबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यांचं एकच वाक्य आहे की आमचे 2 लाख तुम्ही द्या. फक्त पैशांच्या पाठीमागे ते लागलेले आहेत, बाकी त्यांना कोणाची काहीच पर्वा पडलेली नाही आहे. तर अशा फ्रॉड लोकांकडून फ्लॅट घेताना लोकांनी 10 वेळा विचार करायला हवा. मी तर फसलेलो आहे, तुम्ही नका फसू. कृपा करून हात जोडून विनंती आहे, तुम्ही त्यांच्याकडून एक्झर्व्याच्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये तुम्ही फ्लॅट घेऊ नका, तुर्तास तरी. म्हणजे हात जोडून नम्र विनंती आहे. ते लोक कितीही तुम्हाला भूलतापा देतील, किती गोड बोलण्याचा प्रयत्न, त्यांच्या आमिषाला बळी पडू नका. आम्ही पडलेलो आहोत, तुम्ही नका पडू, हीच विनंती आहे माझी. धन्यवाद. आपला दरबार न्यूज, आपली माणसं, आपली भाषा, आपला महाराष्ट्र.